हाय एवरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आता सकाळचे आठ वाजायला आलं आणि मी पूर्ण रेडी झालेली आहे. बट रेडी हो इतकं सकाळी सकाळी कुठे चालली आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवते. तर जसं की मी बोलली होती की मी कुठेतरी चालली सकाळी रेडी होऊन, तर इकडे बाईक राईडसाठी चाललो आम्ही. विवेक इज स्ट्रगलिंग बॅग ठेवण्यासाठी बाईकवर. एवढे दोघी बॅग मावशांग काय पण. एकदम पॅक बॅग्स बांधून बाईक राईडसाठी चाललो आहे. तर खरं आम्ही पण कुठे चाललो आहे तर ते आम्ही नाशिकला चाललो आहे बाईक राईडसाठी. म्हणजे ट्राय करतो आहे की असं बघायला की बाईक राईडवरती एवढं लॉंग. काय एक सेकंड काहीतरी बोलत आहे. तर असंच ट्राय करतो आहे आम्ही की बाईक राईडवरती गेल्यावर कसं फील होतं इतक्या लांब. म्हणजे मग ह्याच्यानंतरच्या पण ट्रिप्स आम्ही थोडं लांबच्या अजून ट्राय करू शकतो. सो पहिली ट्रिप नाशिकला जातो आहे आम्ही. त्याचं मी सगळं तुम्हाला शेअर करेल की कसं वाटतं, काय एक्सपेन्स आहे पेट्रोलचा वगैरे. सो स्टे ट्यून गाईज. काय विवेक झालं? आर यू एक्सायटेड बाईक राईडसाठी? येस. तेव्हा केवढी मेहनत केली मी बाईक बांधायची. बांधून घेते नाही, कमरेला थोडा सुकव. तेच मग सुकवत ना कमरेला. कमरेला नको, असं तिकडे मागं ठेव आणि सुकव त्याला थोडं. कुठे रेनकोट पण तिथं. तू एवढंच पुढं बसलेलं आहे की तू स्वतः पुढं बसलेलं आहे? एवढे पुढे जागाच मला तेवढी आहे तिथं बसण्यासाठी. बरोबर आहे, आता बरोबर आहे. अजून हेल्मेट नाही घातलंय आम्ही. आधी मला काहीतरी नाश्ता करू मग हेल्मेट घालू. आपल्या रस्त्यांवरती नाशिकच्या रस्त्यांवरती मजा आहे गाडी चालवायला है ना. हायवेवरून काय मजा येईल. तेव्हा थोडं नको देतो, ठिकाणं जाऊ देतो, बॅगेचा काही प्रॉब्लेम नको देतो, आम्हाला पण आरामात जाऊ देतो. गणपती बाप्पा मोरया. गरम गरम आहे मस्त रे. सगळी पण खाते. चालू कर. पाऊस येणार आहे म्हणून आमची नेहा मॅडम आता रेनकोट घालते आहे. आता जुडा घाला आणि हेल्मेट घाला चुपचाप. हो हो, न्यू हेल्मेट. अरे उघड आता ते. अरे उघड. मी पण एकदम फुल. अरे हा मागची बसणार आहे. पावसापासून वाचव ना. एवढं सकाळी सकाळी निघून पण मुंबईमध्ये ट्रॅफिक भेटतेच. बीच रस्त्यामध्ये थांबून जरा बाईकचं लुक करत होतं आम्ही, कारण बसायला जागाच नाही होतं. माझा पाय एकदम स्टक झालेला होता म्हणून आता विवेक जरा काहीतरी ट्राय करत आहे. मला बसायला जागा झाली पाहिजे. आता
हे बघ router. Okay, and send you on the WhatsApp and also RF. Send to RF also. खायचं पहिलं हे आमचं एकदम युजल दुकान आहे. या दुकानामध्ये आम्ही एकदम हर टाइम येतो आपण है ना. विवेकच्या तोंडात धुरवं तोंडा दिसत नाही कॅमेरामध्ये पण एवढी धूल आहे विवेकच्या चेहऱ्यावरती असं वाटतं लडाखमध्ये विवेक पण एकदम दो देना और कांदा भाजी चाय में अदरक इलायची कुछ मत डालना नॉर्मल चाय शक्कर चाय साधा पण साधंच पाणी घे कारण बॉटल पकडून बसायला प्रॉब्लेम होतो मग मोठी बॉटल साधंच घेतलं जा तू जाऊन ये फ्रेश होऊन ये मला नाही व्हायचं 2 मिनिट धुऊ नका झोप येईल काय भेलपुरी ना बघू पहिला विचार झाला भेलपुरी ओली आहे की भेलपुरी एवढी खास नाही लागणार हां मला पण तसं वाटत आहे सुखी असं ना गेस दही पापडी चाट चांगला लागला दही पापडी चाट मे बी खाऊ शकतो आपण दही पापडी चाट कसं असतं मी काय माहिती आय थिंक चांगलं असतं Let's do this. नको खाऊ अरे चावता येणार नाही ते आतमध्ये तुझं ते अडकलं पाहिजे This place, guys. आता अजून थोडंसं 1-1.5 तासाचा प्रवास आहे 1-1.5 तास म्हणजे 2 तासपर्यंत तरी अजून गाडीवरती बसून जायचं आहे खूप बॉडी दुखल्या पूर्ण हात पाय एकदम सगळं जाम म्हणजे बाईक राईडला ज्यांना निघायचं असेल कुठे लांब वगैरे तर हे फिक्स करूनच जायचं की बॉडी पेन करणार आहे थोडं बॉडी पेन पण ठीक आहे मजा पण तेवढीच येते गाडीची स्पीड आहे आजूबाजूला पूर्ण इंडियन वातावरण आहे पावसाळ्यात तर अजून चांगलं वाटतं बट अभी मुझे एक बात बता DSCP आई डोंट थिंक यार DSCP इसका रहना चाहिए मतलब अगर वो बंद सिस्टम को शट डाउन किया तो रहेगा बट फिर भी DSCP का है ना 7 पाऊस आलेला आहे म्हणजे आलेला नाही आहे बट येते पाऊस
पावसामध्ये तर मी व्हिडिओ नाही काढू शकत आता गाडीवर बसून. पाऊस गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल पुढे आम्ही काय केलं, कुठे पोहोचलो आणि अजूनपर्यंत पेट्रोल आपलं किती गेलेलं आहे विवेक. नाही खाली गेलं, गाडी खूप चांगला ॲव्हरेज देत आहे. 37-38चा ॲव्हरेज देत आहे. KTM 250 ड्यूक. ओके ओके. अजून भरावं लागेल की नाही म्हणजे आपलं पेट्रोल. म्हणजे आता आपण डायरेक्ट घाटनंतर नाशिकला कुठे तेव्हाच भरू. म्हणजे चालली गाडीला भरून चालली. अजून आम्ही पेट्रोल भरायला म्हणजे पहिल्यापासूनच पहिला होता. 1-2 दिवसा पहिला 500चा भरलेला 500. हे आडवं त्याला हँडलच नाही झालं ते. आडवं बस हां बस बस तू पकड तरी. पकडलंय मी, बस तू. खरंच हो. हे बघा पूर्ण जोर टाकत हां आहे. बस. अरे वा दस हुशार आहे हुशार आहे. नोट मागत आहे. अरे असं पण काहीतरी करू शकते मी. आम्ही करतो. हे बघ. चल ना थोडंसं आपण घेऊ. जास्त जोरात नको चालू. फायनली मम्मीच्या घरी पोहोचलो आम्ही आता नाशिकला. खूप हालत टाईट झाली. 3-4 तास प्रवास करून कसं वाटलं विवेक. फुल हालत टाईट झाली आहे. पण मज्जा पण आली मस्त. मध्ये मध्ये रस्त्यामध्ये पाऊस येत होता. पूर्ण ग्रीन ग्रीन माउंटन्स होते. तर मज्जा पण आली आणि थोडी हालत पण टाईट झाली दोन्ही. सो विवेक आता ते अनपॅक करत आहे सगळं. आणि आता व्लॉग मी हा इथेच संपवते गाईज. तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला हा व्लॉग आवडला की नाही. तर आता मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.